क्षणिक अम्मा. तर मी आता आली आहे जयपूर मध्ये. तुम्हाला आपला ब्रेकफास्ट स्पॉट दाखवते, हवा महल जवळचा, जे इकडचा गो टू आणि बेस्ट स्पॉट आहे. आता तुम्ही ही कचोरी बघू शकता. बोलतात ना एकदम खस्ता, तशी ही कचोरी आहे. बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतमधून एकदम फ्लेवरफुल. हा समोसा पण तितकाच क्रिस्पी होता. हे दोन्ही मस्त रेकमेंडेड आहे. आणि मग इथे बाजूला स्पेशल कुल्हड़ चायही भेटते. आणि मग आली ह्यांची जिलेबी, जी एकदम क्रिस्पी, माउथ मेल्टिंग आणि ह्यांची मस्ट बाय आहे. तुम्ही इकडे गेल्यावर नक्कीच ही जिलेबी ट्राय करा. आणि मग त्यानंतर आम्ही गेलो होतो जंतर मंतरला. हे महाराजा जयसिंगने 1724मध्ये बनवलं होतं. इथे ह्याच्याने म्हणजे आपण दिवसाचा टाईम आणि सन आणि मूनचे पोझिशन्स बघू शकतो. आणि मग तिकडेच एक छोटासा पपेट शो देखील होतं, जे टुरिस्टला फार एंटरटेन करत होतं. आणि मग राईट फ्रॉम स्ट्रीट्स ऑफ जयपूर आम्ही सरळ गेलो हवा महलला. हे जितकं आतमधून प्रिटी होतं, तितकंच हे बाहेरून ब्युटिफुल आणि फोटोजेनिक होतं. आणि मग तिथे थोडासा आम्ही फोक डान्स सुद्धा केला. इथे तुम्हाला फोटोज काढायला कॅमेरामॅन आणि तुम्ही रील्स काढायला व्हिडिओग्राफर सुद्धा भेटेल. विंड व्ह्यू कॅफे आणि टॅटू कॅफेवरून तुम्हाला हवा महलचा बेस्ट व्ह्यू भेटेल. आणि मग हा जल महल, जे मानसागर लेकच्या मिडलमध्ये आहे, विथ इट्स ॲटमॉस्ट ब्युटी. आणि मग तसेच आम्ही आमेर फोर्टला निघालो. इथे हे आजोबा खूप वर्षांपासून टुरिस्टला एंटरटेन करत आहेत. हा आमेर फोर्टचा मेन एंट्रन्स आहे. तुम्ही फोर्ट तर खूप बघितले असाल, बट आमेर फोर्टसारखा फोर्ट, माय गॉड, मी एक्सप्लेन पण नाही करू शकत. हा इतका ब्युटिफुल फोर्ट आहे. तुम्ही या फोर्टचा टॉप व्ह्यू बघू शकता. म्हणजे किती सिनिक व्ह्यू आहे. उगाच या फोर्टला जयपूरची शान नाही बोललं जात. असं बोलतात का राणीला मून स्टार्स बघायची खूप हौस होती, खूप आवडायचं तिला, तर तिच्यासाठी हा शीश महल राजाने बनवलं होतं. आणि मग हा पॅलेसच्या आतमधला व्ह्यू. इथे एक छोटासा गार्डन सुद्धा आहे, जे खूप प्रिटी आहे. अँड देन नाईट व्ह्यू ऑफ आमेर पॅलेस. जर तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.